बातमी आहे पावसासंदर्भात। अमरावतीमध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। वाहनावरती झाड पडल्यामुळे काही वाहनांचं देखील नुकसान झालंय। विद्युत खांब पडल्यामुळे अनेक भागामध्ये अजूनही विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। तर दुसरीकडे महापालिकेकडून रस्त्यावरची पडलेली झाडं बाजूला करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। आज सकाळपासूनच परत यंत्रणा सज्ज झालेली असून अजूनही अनेक ठिकाणी झाडं ही पडलेलीच आहेत। अमरावती शहरात काल सायंकाळच्या सुमारासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी मारली। परंतु या वादळी वाऱ्यामुळे अमरावतीकरांची चांगलीच धांदल उडाली। अनेक ठिकाणी जे मोठे मोठे झाडं आहेत ते रस्त्यावर पडले, विद्युतचे खांब आहे ते सुद्धा वाकले, अनेक विद्युत तारा आहेत ते रस्त्यावर पडले। त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता। तर काही कॉलनीमध्ये अजूनही विद्युत पुरवठा खंडित आहे। रात्री 3 वाजेपर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी असो, महावितरणचे कर्मचारी असो हे ड्युटीवर होते। आणि विशेष म्हणजे काल जो वादळी वारा आला तो इतका भयावह होता की जे सोलर लावले ते सोलरचे काही प्लेटा अनेकांच्या उडालेल्या आहे। आणि जे झाड आहे ते झाड पडल्याने काही वाहनाचं सुद्धा नुकसान देखील अमरावती शहरामध्ये पाहायला मिळालेलं आहे। अनेक कॉलन्यामध्ये जे आहे ते कॉलनीचे जे रस्ते आहेत ते प्रभावित आहे। मी आहे सध्या सबनीस प्लॉटमध्ये अमरावती शहरातील। या ठिकाणी जर बघितलं तर कालिका मातेचं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठं वडाचं झाड आहे। ते वडाचं झाड अक्षरशः पूर्ण रस्त्यावर आडवं पडलेलं आहे। इतकं वादळी वारा काल सायंकाळच्या सुमारास झाला होता। आणि जे विद्युतचं खांब आहे हे या दृश्यामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः पूर्ण रस्त्यावर वाकले। त्यामुळे हा मार्गसुद्धा बंद झालेला आहे। आणि याचा फटका अमरावतीकरांना बसलेला तर आहे, परंतु जे अमरावतीकर अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते ते पावसाचं काल मान्सूनपूर्व पाऊस तर आलेला आहे, त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। परंतु जे वादळी वारा आला त्याच्यामुळे जो नुकसान झाले त्याचा फटका मात्र अमरावतीकरांना बसलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती।